झाडाचं ऋण त्या दिवशी संध्याकाळी नेहमीसारखाच राग आला होता. ऑफिसमध्ये बॉसनी विनाकारण ओरडून काढलं. मनात विचार आला, कशासाठी ही धावपळ? नोकरी, पैसा, जबाबदाऱ्या, यात आनंद नावाचं काही उरलंय का? मी बाईक घेतली आणि सरळ शहराबाहेर निघून गेलो. कुठल्याच दिशेचं भान नव्हतं. रात्र झाली होती. रस्ता संपला, एक कच्चा रस्ता लागला आणि शेवटी एका मोकळ्या मैदानात बाईक थांबवली. चारी बाजूंनी शेतं, मधोमध एक प्रचंड मोठं वडाचं झाड. चंद्रप्रकाशात त्याच्या फांद्या पसरलेल्या दिसत होत्या. जवळ गेलो. खोडावर हात ठेवला. किती थंड, स्थिर आणि भक्कम भासत होतं ते. खाली एक मोठं दगड होतं. त्यावर बसलो. मनात विचार येत होते, हे झाड इथे किती वर्ष उभं असेल? 50 वर्ष, 100 वर्ष? याने किती हिवाळे, किती उन्हाळे, किती वादळ सोसली असतील, पण तरीही ते उभं आहे. न बघता, न ऐकता, न बोलता फक्त देत आहे. सावली देतं, फळं देतं, पाखरांना आसरा देतं. आणि मला जाणवलं, या झाडाने कधी तक्रार केली का? की त्याला कोणी ओरडलं म्हणून ते कोमेजलं? की उन्हाळा खूप होता म्हणून ते उन्हात उभं राहिलं नाही? नाही. ते तर फक्त आपलं काम करत राहिलं. मुळं जमिनीत खोल रोवून उन्हात पानं मोहरत ठेवली. वादळातही डगमगलं नाही. त्याचं कर्तव्य होतं उगवत्या सूर्यासोबत नवी पालवी फोडण्याचं. तिथे बसून मी स्वतःशीच बोलू लागलो. माझ्या समस्याही या झाडासमोर किती क्षुल्लक वाटू लागल्या. बॉसचा राग, ऑफिसचं दडपण, ही तर माझी वैयक्तिक वादळं होती. पण मी त्यात लवलू नये. मलाही या झाडासारखं उभं राहायचं होतं. माझी मुळं माझ्या कुटुंबात, माझ्या कामात, माझ्या स्वप्नात खोल रोवून टाकायची होती. आणि वादळ आलंच तर त्याला तोंड द्यायचं होतं. त्या रात्री झाडाखाली बसून मी जाणीवपूर्वक श्वास घेतला. हळूहळू, खोल हवेतला गारवा, झाडाचा गंध, मातीचा सुगंध, याने मन शांत झालं. तो राग, ती निराशा हळूहळू वितळत गेली. परत येताना माझ्या खांद्यावर एखाद्या वडील माणसाने हात ठेवल्यासारखा भरोसा वाटला. मी निर्णय घेतला, ऑफिसमध्ये जेव्हा कठीण परिस्थिती येईल तेव्हा मी डोळे मिटून या वडाच्या झाडाचा विचार करेन. त्याची खंबीरता, त्याचं धैर्य, त्याचं न बोलता सावली देणं, याची आठवण काढेन. आणि मग मी स्थिर होईन, शांत होईन. आज ते झाड माझं प्रेरणास्थान बनलंय. कधी वाटतं की परिस्थितीने गाळून टाकलं, तेव्हा मी तिथे जातो. फक्त बसतो. ते मला काही सांगत नाही, पण सगळं काही सांगून जातं. आपल्यालाही अशी एखादी जागा, एखादं झाड, एखादा आधार हवाच असतो, जो आपल्याला आपल्या पायावर उभं राहायला शिकवेल. गोष्टीचा तुला फायदा. मला या गोष्टीतून तुला हे कळेल की तू सध्या ज्या कठीण परिस्थितीतून जात आहेस, ती फक्त तुझीच नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते. पण महत्त्वाचं म्हणजे त्या परिस्थितीशी कसे सामोरे जायचं. तू जेव्हा खूप प्रेशर फील करशील, कामाचा ताण असेल किंवा कुणी तुझ्यावर अन्याय केल्यासारखं वाटेल, तेव्हा डोळे मिटून या झाडाची कल्पना कर. कल्पना कर की तुझ्या पायाखालून खोल जमिनीत मुळं जात आहेत. ती मुळं म्हणजे तुझा आत्मविश्वास, तुझी ताकद. मग कितीही वारं आलं, तू हलणार नाहीस. तुझी पानं, तुझी कामं, तुझ्या भावना हलतील, पण तू स्वतः भक्कम उभी राहशील. ही गोष्ट तुला शांत राहायला, संयम ठेवायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवेल. आणि हो, कधीतरी स्वतःसाठी थोडा वेळ काढ. निसर्गात जा. फक्त श्वास घे. यामुळे तुझा मेंदू रिफ्रेश होईल आणि नव्या ऊर्जेने काम करायला मदत होईल.